गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आज आपल्यासाठी एक सुंदर आणि ज्ञानाने भरलेली अशी इंग्लिश स्पोकनची एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये, महाविद्यालयात, इतर लोकांशी किंवा कुठेही इंग्रजीमध्ये बोलत असताना आपण सहज बोलतो किंवा मराठीतून आपले सहज उद्गार निघतात. मी पक्षी असतो तर. आपण पक्षी नाही, पण तुम्ही कल्पना केलेली आहे. तुम्ही एक इमॅजिनेशन केलेली आहे, की मी पक्षी असतो तर आकाशात उंच भरारी घेतली असती. मी आपल्या देशाचा पंतप्रधान असतो तर आदरणीय मोदी सारखे नेतृत्व केले असते. मी हत्ती असतो तर मी जंगलात राहिलो असतो. मी वाघ असतो तर मला प्रत्येक जण घाबरले असते. बरोबर आहे. मी सिंह असतो तर जंगलाचा राजा असतो. म्हणजे अशा प्रकारची वाक्य प्रत्यक्ष कृतीमध्ये नसतात. ती फक्त कल्पना असते. आपला मनाचा जो एक विचार असतो. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व केले असते किंवा त्यांच्यासारखा मुख्यमंत्री राहिलो असतो. बरोबर आहे की नाही? तर ही एक कल्पना आहे. अशी कल्पनादर्शक वाक्य आपण बोलत असतो. प्रत्यक्षात ती वाक्य खरी आपण करत नाही. कृतीमध्ये प्रत्यक्षात ती उतरवत नाही. पण ती काल्पनिक वाक्य असतात. मग अशी काल्पनिक वाक्य मराठीतील आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का? तर 100% अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. त्याला एकमेव आधार म्हणजे चौहान टीचिंग पॅटर्न. आपल्या या चौहान टीचिंग पॅटर्ननुसार आपण अशा प्रकारची हजारो वाक्य बोलू शकतो. हजारो वाक्य बनवू शकतो. मग अशी वाक्य बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता. या सब्जेक्ट नंतर वर घ्यायचा आहे. वर WERE वर कंपल्सरी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाम घ्यायचं आहे. त्या नाऊन नंतर मी कॉमा दिलेला आहे बघा पॅटर्नमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा आय घ्यायचा आहे. आय नंतर उड घ्यायचा आहे. उड नंतर मुख्य क्रियापदाचं V1 घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित शब्द किंवा इतर अनेक शब्द घ्यायचे आहेत. पॅटर्नचं एकदा निरीक्षण करा. पॅटर्न एकदा समजून घ्या. आपल्याला अडचण येणार नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या. वाक्याच्या सुरुवातीला जो काही सब्जेक्ट मी लिहिलेला आहे, या सब्जेक्टमध्ये आपल्याला आय घ्यायचा आहे. आय. आय म्हणजे मी. आय म्हणजे काय? मी. मग या आय नंतर वर घ्यायचं आहे. WERE वर. आता एक गोष्ट लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये आय नंतर वर कधीही येत नाही. लक्षात घ्या बरं का. प्लीज नोट डाऊन माय पॉइंट. इंग्रजीमध्ये आय नंतर वर कधीही येत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या स्वतःशी एक काल्पनिक वाक्य तयार करायचं असेल, तर या काल्पनिक वाक्यानंतर आपल्याला आय नंतर वरच घ्यावा लागेल. तुम्ही जर आय नंतर वॉज घेतला, तर आपलं वाक्य चुकेल. या प्रकारातील वाक्य तर चुकतील कमीत कमी. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी पक्षी असतो तर. तर आपण असं बोलू शकत नाही. इफ आय वॉज अ बर्ड. इफ आय वॉज अ बर्ड असं बोलू शकत नाही तुम्ही. तसं वॉजच घेतलं पाहिजे. आय नंतर वॉजच घेतलं पाहिजे. पण जर तुम्हाला एखादं काल्पनिक वाक्य बोलायचं असेल, तर आय नंतर तुम्ही वरच घ्यायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही वाक्य कसं बोलणार? इफ आय वर अ बर्ड. इफ आय वॉज अ बर्ड नाही. इफ आय वर अ बर्ड, आय वुड फ्लाय इन द स्काय.
जर मी पक्षी असतो तर आकाशात उंच भरारी घेतली असती किंवा आकाशात उंच उंच उडालो असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? पुन्हा मी आपल्याला पॅटर्न समजवत आहे. सब्जेक्टमध्ये आय घ्यायचं आहे. आय नंतर वर घ्यायचं आहे. वर नंतर नाऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उड घ्यायचं आहे. उड नंतर मुख्य क्रियापदाचं V1 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शब्द किंवा अनेक शब्द घ्यायचे आहेत. वाक्यावरून मी आपल्याला क्लिअर करून देईल. पण अशा प्रकारची वाक्य ही इमॅजिनेटिव्ह सेंटेन्स असतात. त्याला हायपोथेटिकल सेंटेन्स सुद्धा म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये काल्पनिक वाक्य. राईट? आपण पक्षी बनवू शकतो का? नाही. बघा पहिलं वाक्य आहे. इफ आय वर किंग. बघा. इफ आय वर किंग आय वुड लीड द पीपल. आता सुरुवातीला इफ नंतर आय सब्जेक्ट घेतलेला आहे बघा. सब्जेक्ट नंतर WR वर घेतलेला आहे. त्याच्यानंतर नाऊन काय घेतलेलं आहे? किंग घेतलेला आहे. त्याच्यानंतर आय आहे. त्याच्यानंतर वूड आहे. त्याच्यानंतर V1 म्हणजे लीड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्याच्यानंतर वर्ड्समध्ये द पीपल आहे. मग बघा वाक्याचा अर्थ काय आहे. इफ आय वर किंग आय वुड लीड द पीपल. त्याने म्हटलंय स्वतःशी, जर मी राजा असतो तर मी लोकांचे नेतृत्व केले असते. तो राजा नव्हता, तो राजा नाही, तो राजा नसणार, ही फक्त त्याची कल्पना आहे. तो कल्पना रंगवतो आहे. तो कल्पना विश्वात आहे तो, की इफ आय वर किंग, मी जर राजा असतो तर मी लोकांचे नेतृत्व केले असते. दुसरं वाक्य. इफ आय वर क्वीन आय वुड वेअर अ क्राउन. जर मी राणी असते तर मी मुकुट घातला असता. ती राणी नव्हती, ती राणी नाही आणि ती राणी बनणार नाही. ती फक्त कल्पना करत आहे. इफ आय वर क्वीन आय वुड वेअर अ क्राउन. जर मी राणी असते तर मी मुकुट घातला असता. त्याच्यानंतरचे पुढचे वाक्य बघा. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय हाय. जर मी पक्षी असतो तर मी उंच उडालो असतो. तो पक्षी बनत नाही आणि उंच उडत नाही, ही फक्त त्याची कल्पना आहे. अशा वेळेला या पॅटर्ननुसार अशा प्रकारची वाक्य बोलली जातात. दॅट्स माय कॉन्सेप्ट. दॅट्स माय पॉइंट. दॅट्स ऑल आय सेड. राईट? चौथं वाक्य बघा. इफ आय वर डॉक्टर आय वुड ट्रीट पेशंट्स. जर मी डॉक्टर असतो तर मी रुग्णांवर उपचार केले असते. तो डॉक्टर होत नाही, बनत नाही आणि पेशंट त्याच्याकडे येत नाही, ही फक्त कल्पना आहे. इफ आय वर डॉक्टर आय वुड ट्रीट पेशंट. जर मी डॉक्टर असतो तर मी रुग्णांवर उपचार केले असते. तर या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर वर घेतलेला आहे. नाऊन म्हणून डॉक्टर घेतलेला आहे. पुन्हा आय घेतलेला आहे. त्याच्यानंतर वूड आहे. V1 ट्रीट आहे आणि उर्वरित शब्दामध्ये पेशंट्स आहे. म्हणजे मी दिलेला पॅटर्न किंवा मी लिहिलेला पॅटर्न हा करेक्ट आहे. विथ द हेल्प ऑफ दिस पॅटर्न यू आर एबल टू मेक 1000 ऑफ सेंटेन्सेस. येते लक्षात? इफ आय वर टीचर आय वुड टीच इंग्लिश. जर मी शिक्षक असतो तर मी इंग्रजी शिकवले असते. तो शिक्षक होत नाही आणि इंग्रजी शिकवत नाही, कल्पना आहे त्याची फक्त. इफ आय वर अ पायलट आय वुड फ्लाय अ प्लेन. जर मी वैमानिक असतो तर मी विमान चालवले असते. वाह, क्या बात आहे. जर मी वैमानिक असतो तर मी विमान चालवले असते. इफ आय वर अ फिश आय वुड स्विम इन द सी. जर मी मासा असतो तर मी समुद्रात पोहलो असतो. तू माणूसच बरा. तू माणूस आहे ना, माणूसच राहा. मासा बनू नको. पण त्याला मासा बनायचा आहे, ही त्याची कल्पना आहे. इफ आय वर अ फिश आय वुड स्विम इन द सी. इफ आय वर अ लॉयन आय वुड रोअर लाऊडली. जर मी सिंह असतो तर मी जोरात गर्जना केली असती. मग तू जर जोरात गर्जना केली असती तर लोक इकडे तिकडे पडले असते. आर यू गेटिंग ऑर नॉट? चला पुन्हा अजून आपल्याला प्रॅक्टिस करता यावी, त्यासाठी अशा प्रकारची अजून काही वाक्य आहेत जेणेकरून आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होईल.
इफ आय वर हिरो आय वुड सेव्ह द वर्ल्ड. जर मी नायक असतो तर मी जगाला वाचवले असते. म्हणजे पिक्चरमध्ये एखादा हिरो असतो, तो स्वतःला वाचवतो आणि इतरांना पण वाचवतो फायटिंगमधून. तर इफ आय वर हिरो आय वुड सेव्ह द वर्ल्ड. जर मी नायक असतो तर मी जगाला वाचवले असते. या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर वर आहे, हिरो हे नाऊन आहे, त्याच्यानंतर आय आहे, वूड आहे, त्याच्यानंतर V1 सेव्ह आहे आणि वर्ड्समध्ये द वर्ल्ड आहे. राईट, पॅटर्ननुसार. इफ आय वर स्टार आय वुड शाईन ॲट नाईट. जर मी तारा असतो तर मी रात्री चमकलो असतो. तू फक्त तुझ्या आई-वडिलांसाठी चमक. तू फक्त तुझ्या आई-वडिलांसाठी काहीतरी चांगलं करून दाखव. आकाशातला तारा नंतर हो. तू अगोदर तुझ्या आई-वडिलांच्या नजरेत तारा बन. राईट? नाहीतर ते कामाला जातात आणि त्यांच्या कामाचे पैसे तू उडवितो. तू कसा तारा होणार? तर इफ आय वर स्टार आय वुड शाईन ॲट नाईट. जर मी तारा असतो तर मी रात्री चमकलो असतो. बरोबर आहे. इफ आय वर ट्री आय वुड गिव्ह शेड. जर मी झाड असतो तर मी सावली दिली असती. जर मी झाड असतो तर मी सावली दिली असती. तू झाड होऊ नको, सावली देऊ नको. फक्त तुझ्या आई-वडिलांना वेळेवर 2 वेळच्या भाकरी आणि पाणी दे. याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काही नाही. तर इफ आय वर ट्री आय वुड गिव्ह शेड. जर मी झाड असतो तर मी सावली दिली असती. वाह! इफ आय वर अ चाइल्ड आय वुड प्ले ऑल डे. जर मी लहान मूल असतो तर मी दिवसभर खेळलो असतो. मग जर तू दिवसभर खेळला असता तर घरातील शेतातील कामे कोणी केली असती? या असं त्याचा काही अर्थ नाहीये. हे तुम्हाला मनोरंजन वाटावं म्हणून आय एम गोइंग टू यूज सच वर्ड्स. राईट. इफ आय वर अ जायंट. इफ आय वर अ जायंट आय वुड वॉक फास्ट. जर मी राक्षस असतो तर मी वेगाने चालवलो असतो. तू राक्षस होण्याच्या अगोदर माणूस हो पहिले. इफ आय वर अ पोएट आय वुड राईट अ पोएम. जर मी कवी असतो तर मी कविता लिहिली असती. इफ आय वर अ लीडर आय वुड चेंज द रूल्स. जर मी नेता असतो तर मी नियम बदलले असते. तू अगोदर तुझ्यामध्ये चांगले संस्कार आण. तू शिस्तीत राहा. आई-वडिलांची सेवा कर. ऑटोमॅटिकली लोक तुला गावाचा नेता करतील. जर मी नेता असतो तर मी नियम बदलले असते. इफ आय वर अ सिंगर आय वुड सिंग सॉन्ग. जर मी गायक असतो तर मी गाणे गायले असते. चांगली गोष्ट आहे. इफ आय वर डान्सर आय वुड डान्स ग्रेसफुली. जर मी नर्तक असतो तर मी छान नृत्य केले असते. वा, ग्रेट. मला पण आवडलं असतं ना. छान. पुन्हा अजून आपण काही वाक्य बघूया जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिसला वाव भेटेल आणि खूप काही आपल्याला शिकायला भेटेल. व्हिडिओ खूप सुंदर आहे. अशा प्रकारची वाक्य शाळेत शिकवली जात नाही, कॉलेजमध्ये शिकवली जात नाही. कोणत्याही इंग्लिश ग्रामरमध्ये अशा प्रकारची वाक्य जास्ती बघायला मिळत नाही. इंग्लिश स्पोकनमध्ये तर मुळीच शिकवल्या जात नाही. तर आपल्या टीचिंग पॅटर्ननुसार शिका आणि खूप मोठे व्हा. बघा, इफ आय वर इफ आय वर अ ड्रायव्हर आय वुड ड्राईव्ह अ कार. जर मी चालक असतो तर मी गाडी चालवली असती. इफ आय वर अ शेफ. याला चेप म्हणू नका, शेप येते हा. इफ आय वर अ शेफ आय वुड कुक टेस्टी फूड. जर मी आचारी असतो तर मी चविष्ट जेवण बनवले असते. म्हणजे मी स्वतः पण खाल्लं असतं आणि इतरांना पण खायला दिलं असतं. इफ आय वर अ फार्मर आय वुड ग्रो क्रॉप्स. जर मी शेतकरी असतो तर मी पिके घेतली असती. शेतकरी हा काल पण राजा होता. शेतकरी हा आज पण राजा आहे आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा शेतकरी राजाच राहणार आहे. फक्त त्या शेतकऱ्याची तुम्ही, आम्ही, शासनाने सगळ्यांनी कदर केली पाहिजे. या शेतकऱ्यापेक्षा या जगात कुणीही मोठं नाही. म्हणून आपल्या भारत देशाला म्हणतात कृषीप्रधान देश. राईट? चला अजून आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य घेऊया, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. अतिशय खूप सुंदर वाक्य आहेत. इफ आय वर अ ड्रॅगन आय वुड ब्रेथ फायर. जर मी ड्रॅगन असतो तर मी अग्नी बाहेर काढला असता. बरोबर आहे ना. इफ आय वर अ पेंटर आय वुड पेंट अ पिक्चर. जर मी चित्रकार असतो तर मी चित्र काढले असते.
जर मी चित्रकार असतो तर मी चित्र काढले असते. इफ आय वर रनर आय वुड विन द रेस. जर मी धावपटू असतो तर मी शर्यत जिंकली असती. इफ आय वर अ फ्रेंड, इफ आय वर अ फ्रेंड आय वुड सपोर्ट यू. जर मी मित्र असतो तर मी तुला पाठिंबा दिला असता. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला. बरोबर आहे की नाही? हे गाणं ऐकलंय ना तुम्ही? इफ आय वर बॉस आय वुड गिव्ह अ हॉलिडे. जर मी मालक असतो तर मी सुट्टी दिली असती आणि या सुट्टीमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केला असता. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारची वाक्य आपण बनवा, बोला. अशा प्रकारची वाक्य बोलायला सुंदर वाटतात आणि लिहायला सुंदर वाटतात, वाचायला सुंदर वाटतात, बोलायला सुंदर वाटतात. तुम्ही पण शिका, इतरांना पण शिकवा आणि आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्नला फॉलो करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपलं चॅनल गोरगरीब लेकरांसाठी, पालकांसाठी, या महाराष्ट्रात ज्याची ज्याची इच्छा असेल तो कुणीही असो, ज्याची ज्याची इच्छा असेल की मला इंग्रजी शिकायची आहे, त्या सर्व भावांना, आदरणीय पालकांना, माझ्या मित्र मैत्रिणींना, भाऊ बहिणींना, इतर सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपल्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपल्याला कोणतंही ॲप घेण्याची गरज नाही. आपल्याला कोणतंही पेड ॲप घेण्याची गरज नाही. दररोज श्रीरंग चव्हाणवर इंग्लिश स्पोकनचा एक एक व्हिडिओ बघा. यू विल गेट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स टू बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश. इंग्रजीचा वक्ता होण्यासाठी तुम्हाला मजबूत असा आत्मविश्वास निर्माण होईल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू, नाईस टू टॉक यू, नाईस टू डिस्कस विथ यू. थंडीचे दिवस आहेत, स्वतःची काळजी घ्या. आपल्या परिवारातील प्रत्येकाची काळजी घ्या. आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू येतील, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं कोणतंही काम करू नका. आपल्या आईवडिलांनी जी गरिबी उपभोगली ती गरिबी बदलवण्याची ताकद तुमच्यात आहे मित्रांनो, लक्षात घ्या. यू कॅन चेंज युअर फॅमिली कंडिशन. इंग्रजी शिकून, इंग्रजीचा अभ्यास करून तुम्ही उच्च पदावर जाऊ शकतात आणि आपली गरिबी दूर करू शकतात. कारण की मी पुन्हा सांगतो आपल्याला की जिद्द, चिकाटी ज्याच्याजवळ असेल त्या सर्वांपुढे समस्याने अडचण सुद्धा नतमस्तक होते. विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्याच्या जीवनात दररोज कटकटी आहेत, ज्याच्या जीवनात दररोज लोक डायलॉग मारतात, ज्याच्या जीवनात दररोज टॉन्ट आहे, कॉमेंट आहे, चांगल्या वाईट, तर लोकांकडे लक्ष देऊ नका. त्याने समजून घ्यावा आपला रस्ता योग्य आहे. पण ज्याच्यावर टीका नाही, ज्याच्यावर टिप्पणी नाही, ज्याचा अपमान नाही, त्या व्यक्तीला रस्ता बदलण्याची आवश्यकता आहे. घाबरू नका. जरी आपल्याला कुणी मदत केली नाही तर ऑलवेज गॉड इज विथ अस, ऑलवेज युनिवर्स इज विथ अस. आपल्यासोबत संपूर्ण ब्रह्मांड असतं, आपल्यासोबत देव असतो, आपल्यासोबत निसर्ग असतो. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवत असाल विद्यार्थी मित्र हो, तो आपल्यासोबत असतो. फक्त तुम्ही हार मानू नका, कारण की डर के आगे जीत है. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन के हारे हार है, मन के जीते जीत. तुम्ही जर ठरवलं मी हारणार, तुम्ही 100% हारणार. आणि तुम्ही जर ठरवलं मी जिंकणार, तुम्ही 100% जिंकणार. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.